जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 198 पाहणार आहोत. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमातेन साहे. दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी या आधीच्या 2-3 श्लोकामध्ये परमात्मा स्वरूपाचं वर्णन करताना म्हटलं आहे की तो परमात्मा जो आहे तो आकाशासारखा आहे, तो व्यापक आहे, असे समर्थांनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितले. पण या श्लोकात मात्र समर्थ या गोष्टीचं खंडन करतात आणि म्हणतात परमात्म स्वरूप हे आकाशासारखं नाही. म्हणजे या ठिकाणी समर्थ आपल्या स्वतःच्या सिद्धांताचंच स्वतःच खंडन करतात. याला शास्त्रीय भाषेमध्ये व्याघात असे म्हणतात. संत साहित्यामध्ये असे व्याघात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेनस आहे. काय म्हणतात समर्थ या ठिकाणी की परमात्म स्वरूपाला आकाशाची उपमा जी आपण देतो ती साजेशी नाही, ती बरोबर नाही. कारण काय तर नभाने सृष्टीला व्यापले आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या ठिकाणी नभ आणि सृष्टी हे 2 वेगवेगळे आहेत असे आपल्याला म्हणावे लागते. याचाच अर्थ या ठिकाणी द्वैत आहे आणि परमात्म स्वरूप तर अद्वैत आहे. म्हणजे काय तर ते एकच आहे, तिथे दुसरा कुणीही नाहीच. मग कुणी कुणाला व्यापायचं? त्याच्यासारखा तर फक्त तोच आहे, अन्य कुणी नाही. म्हणून समर्थ म्हणतात दुजेवी न जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. ज्यावेळी एखाद्या गोष्टीला उपमा देताना किंवा तिचं वर्णन करताना दुसरी कोणतीच गोष्ट त्याच्यासारखी नसते तेव्हा तिलाच त्याची उपमा देतात. म्हणजे त्याच्यासारखा तोच असतो. आपल्या भारताबद्दल असे म्हटले जाते की भारताची तुलना जगातल्या अन्य कोणत्याही देशाशी करता येत नाही. भारतासारखा फक्त भारतच आहे. आणि म्हणून म्हणतात यद्यपि भारत दुर्बल है, पर भारत के सम भारत है. अर्थात भारतासारखा जगामध्ये भारत हा एकमेव देश आहे, तो जगात कुणाशीही तुलना करू शकत नाही. तसाच हा परमात्मा स्वरूपाची तुलना पण आपण कुणाबरोबरही करू शकत नाही. त्याच्यासारखा तोच आहे. ते परमात्म स्वरूप एकमेवाद्वितीय आहे, ते अद्वैत आहे. त्यामुळे ते परमात्म स्वरूप कशालाही व्यापलेलं नाही आणि म्हणून ते आकाशासारखे आहे असे आपण म्हणूच शकत नाही. अशा प्रकारे समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याच मताचं खंडन करून परमात्म स्वरूप हे कसं एकमेवाद्वितीय आहे हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. जय जय रघुवीर समर्थ.